यावं. लक्ष्मणा, वनात राक्षस समुदाय संचार करीत आहे. बुद्धी, विवेक, बल आणि समय यांचा विचार करून सीतेचं रक्षण कर. मी या कांचन मृगाला मारून परत येईपर्यंत तू सीतेच्या रक्षणार्थ इथंच थांब. आणि प्रभू श्रीराम आपलं धनुष्य धारण करून त्या कांचन मृगाचा पाठलाग करू लागले. परंतु तो चपळ कांचन मृग लांबच लांब उड्या मारत दूर पळू लागला. श्रीरामही त्याचा पाठलाग करता करता दृष्टीआड झाले. हरणाचं रूप धारण केलेला तो मायावी राक्षस मारीच होता. त्यानं श्रीरामाला चकवा दिला. तेवढ्यात श्रीरामांनी त्या कांचन मृगाचा अर्थात मारीच राक्षसाचा बाणाने वेध घेतला. मायावी मारीचाने जाणीवपूर्वक श्रीरामांच्या आवाजात आरोळी ठोकली. लक्ष्मणा, अरे लक्ष्मणा, धाव धाव लक्ष्मणा, माझे जीव धोक्यात आहे. लक्ष्मणा, लक्ष्मणा, जीव धोक्यात आहे. हे सीते, सीते, लक्ष्मणा, धाव. रामाच्या स्वरातली ही आर्त हाक ऐकून सीता चमकली. ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मण भाऊजी, प्रभू श्रीराम कांचन मृगाच्या पाठलागावर गेले. ते अद्याप परत आले नाहीत. त्यांनी मदतीसाठी घातलेली साथ आत्ताच माझ्या कानी पडली. मला खूपच चिंता वाटू लागली हो. सीतामाई, चिंता करू नका. त्रैलोक्यात असा कोणीही नाही की जो प्रभू श्रीरामांना क्षती पोहोचवू शकेल. आपण निश्चिंत राहा. सीतामाई, आपली तगमग मी जाणतो, पण प्रभू श्रीरामांची मला आज्ञा आहे की जोपर्यंत ते इथं येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडून जाऊ नये. माझी चिंता करू नका भाऊजी. आधी श्रीरामांचा शोध घ्या. त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांच्या विना माझा जीव अगदी कासावीस होऊ लागलाय. सीतामाई, पण ठीक आहे. मी आपल्या रक्षणासाठी पर्णकुटी भोवती माझ्या बाणानं एक रेखा कुणीही पर्णकुटी जवळ येण्याचा प्रयत्न केला ही रेखा ओलांडली की तत्काळ जळून भस्मसात होईल. पण आपणास विनंती अशी की आपणही ही रेखा ओलांडून पर्णकुटी बाहेर जाऊ नये. लक्ष्मण भाऊजी, चिंता करू नका. आपल्या सूचनेनुसारच चालू होईल. आपण मात्र श्रीरामांना त्वरित घेऊन यावं. लक्ष्मण रेखा आखून सीतामाईंना वंदन करून लक्ष्मण श्रीरामांचा शोध घेण्यासाठी वायू वेगानं पर्णकुटी बाहेर पडला. इकडं महाबलशाली उन्मत्त कपटी रावण दबा धरून बसला होता. लक्ष्मण श्रीरामांच्या शोधात गेल्यानं सीता आता पर्णकुटीत एकटीच होती. आपला कुटील हेतू साध्य करण्यासाठी रावण साधू वेशात पर्णकुटी समोर प्रकट झाला आणि भिक्षा मागू लागला. ओम भवति भिक्षां देहि. ओम भवति भिक्षां देहि. ओम भवति भिक्षां देहि. ओम भवति भिक्षां देहि. साधू महाराज, प्रभू श्रीरामांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या ठिकाणावरून कोणीही साधू याचक रिकाम्या हाती परत जात नाही. या, आपलं भिक्षा पात्र पुढे करा. मी आपल्याला भिक्षा वाढते. हे पहा सीते, तूच पुढे येऊन मला भिक्षा वाढ. पण साधू महाराज, मी ती लक्ष्मण रेषा ओलांडू शकत नाही. हे सीते, मग मी भिक्षा न घेताच पुढे जाईन. पण मला रिक्त हस्तानं पाठवल्यानं तुझ्या पदरी पापाचं फळ पडेल. माझ्या शापाचं फळ वाढेल. तुझ्या माथी कलंक येईल. राम लक्ष्मणास नरक यातना होतील. नको नको साधू महाराज, असं अशुभ चिंतू नका. अभद्र कथन करू नका. मी येते ही रेखा ओलांडून आणि वाढते आपल्याला भिक्षा. लक्ष्मण रेखा ओलांडून सीतेनं पुढं पाऊल टाकलं. भिक्षा वाढण्यासाठी हात पुढे केला. त्याच क्षणी कपटी रावणानं सीतेचा हात पकडला. तिच्यावर जोरदार झडप घालून आपल्या बाहूंच्या विळख्यात घेतला. महाकाय रावण रूपात प्रकट होऊन त्यानं सीतेला खांद्यावर टाकलं.
सीतेचा प्रतिकार चालू होता, पण त्या प्रतिकाराला न जुमानता रावणानं सीतेसह पुष्पक विमान लंकेच्या दिशेनं मार्गस्थ केलं. नको. सोड मला. सोड मला, सोड. लक्ष्मणा, प्रभू, प्रभू रामा, धावा, धावा. प्रभू, प्रभू, सोड मला, सोड. प्रभू. माता सीतेला जबरदस्तीनं आकाशमार्गे लंकेत नेत असताना लंकाधीश रावणावर पक्षीराज जटायूनं हल्ला केला. पक्षीराज जटायूनं माता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दशानन रावण आणि पक्षीराज जटायू यांच्यात युद्ध जुंपलं, पण अखेर रावणानं आपल्या खड्गानं जटायूचे पंख कापले आणि तो लंकेकडे मार्गस्थ झाला. सोड, सोड मला. सोड दुष्टा, सोड. सोड मला. लक्ष्मणा, प्रभू, प्रभू श्रीरामा, सोड मला. सोड दुष्टा. प्रभू, प्रभू रामा, अरे सोड, सोड मला. लक्ष्मणा, लक्ष्मणा, धावा, धावा. भक्तजन हो, माते समान